राजाच्या गल्लीत आहेत. गणपती बाप्पा मोरया. ही लवंगी एकदम तिखट असते ते. ओके, ही लवंगी मिरची आणि एकदम तिखट असते. तिखट असते पण क्वालिटी आहे. ओके, तर ही थोडी हाय क्वालिटी आहे. हां, आणि हिची काय रेंज आहे? कलरला असते ही ना? कलरला असते. ही फक्त तिखट नसते, कलर असते फक्त तरीला. ओके, ती नाही ही आहे पांडी मिरची. पांडी मिरची. हिच्यात आणि तिच्यात काय डिफरंट आहे? ती कोल्हापूरची लवंगी आहे. ओके, ही कोल्हापुरी लवंगी. ह्याची प्राइस? आपल्याला 340 पर्यंत 360 पर्यंत आहे. वा, ही काळी मिरी आहे, काळी मिरी आहे. ओके, सो हे जिरा आहे, जिऱ्यामध्ये पण क्वालिटी. ओके, जिऱ्यामध्ये पण क्वालिटी आहे. क्वालिटी आहे. ओके, मग हे हे वासीला मसाल्यामध्ये यूज हां, होतं. मसाल्यामध्ये टाकायचं असतं. बघू जरा, दालचिनीला स्मेल असतो ना? ते हां तिखट असते, स्मेल नसतं. होतं की आपल्याकडे रेडी मसाला पण असतो. आहे ना रेडी मसाला. हा बघा, हा गरम मसाला आहे. ओके ओके, सो हा मालवणी मालवणी मसाला आहे. ओके, ज्याच्यामध्ये रंग कलरवाला. कलरला असतो. काश्मीरी मिरची पावडर. ओके, हे 450. 400 रुपये. ओके, हळदीमध्ये एक राजापूर येतो, हे राजापूरचं 420 रुपये. राजापूरचं 420 आणि नॉर्मल कुठचं पण बनवून मिळतं. मसाल्याचं प्रमाण पण आमच्याकडे आहे. आम्ही सगळं बनवून देतो त्यांना. ओके. आणि कुणाला कुरिअर करायचं असेल तर आम्ही कुरिअरनी पाठवतो. ऑल ओव्हर मुंबई. हां हां, ऑल ओव्हर मुंबई. ओके, नमस्कार मंडळी, तुमची गरज माझी नजर म्हणजेच करंदा एक्सप्लोरर या आपल्या आपुलकीच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी स्वतः करंदाचं सर्वांचं खूप सारं स्वागत करतो. तर आज पुन्हा एकदा मी आलो आहे गणेश नगरी म्हणजेच आपलं लालबाग. कुठे यायचं आहे तर 47 पिलर सगळ्यांनाच माहिती असेल तर तिथे यायचं आहे. आणि करायचं काय आहे तर आता मसाल्याचं सीझन चालू झालं आहे आणि तुमच्या सर्वांच्या कमेंट होत्या की मसाल्याचं मार्केट बेस्ट क्वालिटीमध्ये मसाले, मिरच्यांचा रेट काय, मसाले कुठे मिळून मिळतात, हे सगळं आपण आज एक्सप्लोर करतो आहे. सो लालबागमध्ये अगदी खूप जुनं असं मसाल्याचं मार्केट आहे. अगदी ही जी समोरची गल्ली बघताय ना, ही सगळी मसाल्यानेच भरलेली आहे आणि तिथे वेगवेगळ्या क्वालिटीच्या मिरच्या, वेगवेगळे मसाले, अगदी त्यांच्याकडे तुम्ही जर जाऊन गेलात की आम्हाला एवढा मसाला हवा आहे, ते बनवून देतात. प्राईस रेंज काय आहे ते आता व्हिडिओमध्ये कळेल, कारण की ह्यावर्षी बोलतात की मिरच्यांचे दर वाढले आहेत, अजून वाढणारसुद्धा आहेत. तर सध्या मिरच्यांचे दर काय चालू आहेत ते आपल्याला बघायचे आहेत. सोबतच जर तुम्ही लवकर मसाले करून घेतले तर अगदी उत्तम राहील, कारण की सध्या मसाल्यांचा भाव थोडा गेल्या वर्षीपेक्षा जास्त आहे, पण आता ह्या सीझनला थोडा कमीच म्हणायला, त्याच्या पुढे वाढणार आहे. सो लवकर जाऊन तुम्ही सुद्धा मसाले करून घ्या. व्हिडिओ जास्त लयच लांबट करतोय, त्याच्यामुळे व्हिडिओ स्टार्ट करूया. न स्किप करता बघा, जेणेकरून प्रत्येक गोष्टीचा तुम्हाला दर कळेल. तर चला व्हिडिओ सुरू करूया. लेट्स गो गाईज. कसं तर चिंचपोकळी आणि करी रोड मध्ये तुम्हाला 47 नंबर पिलर लागेल आणि तुम्हाला इथे दिनेश शॉप लागेल. ह्या गल्लीतून तुम्हाला आतमध्ये जायचं आहे आणि चला पण जाऊया आणि बघूया इकडे कसं काय आणि पुढच्या शॉपला आज आपण व्हिजिट करू. सो या गल्लीतून तुम्हाला सरळ जायचं आहे. इकडून आलो आणि ही आपल्या राजाचीच गल्ली आहे, लालबागच्या राजाची. तर इकडून तुम्ही जर सरळ आलात ना की तुम्हाला इथे भरत स्टोअर दिसेल आणि खूप बेस्ट असं दुकान आहे जिथे तुम्हाला सगळे मसाले मिळतील, अगदी बनवूनसुद्धा मिळतील, सोबत मिरच्या वगैरे सगळ्या मिळतील. आणि काय दर आहे, काय आहे सगळ्याची, मिरचीची प्राईस कितीने वाढली, हे सगळं आता आपण इथे जाऊन जाणून घेऊया. तर चला, आपल्यासोबत आहेत भरत स्टोअरच्या ओनर, जिथे मिरचीचे मसाले वगैरे मिळतात. आता आपण लालबागमध्ये. नमस्कार. तुमचं नाव? माझं नाव मीना आहे. ओके, आणि आपल्याकडे ह्या वर्षी नवीन कलेक्शन आलं? नवीन. ओके, तर आपण जाणून घेऊया आता इथपासून. ही कुठची मिरची? ही लवंगी एकदम तिखट असते ते. ओके, ही लवंगी मिरची आणि एकदम तिखट असते. ओके, आणि ह्याचा दर काय तरी यावर्षी? 250 रुपये किलो. ओके, 200 250 पासून 400 पर्यंत. ह्याच्यामध्ये पण वेगवेगळ्या क्वालिटी. ओके, आणि ही काय आहे? त्याचीच आहे, देठ काढलेली. ओके, देठ काढलेली. आणि ह्याची रेंज कशी असते? 350 400. ओके, म्हणजे ह्या लवंगी मिरच्या आहेत, फक्त ही देठ आहे, ही विदाऊट देठ आहे. आणि ही पांडी घाटी गावठी म्हणतात ते. पांडी घाटी गावठी. ओके, ही तिखट असते? नाही, कमी तिखट असते. ओके, म्हणजे हिच्या अकॉर्डिंग ही थोडी कमी तिखट असते. ओके, आणि हिची रेंज कशी असते? 250 पासून 350. ओके, 250 रुपये किलोचं बोलताय ना तुम्ही? ओके, त्याच्यानंतर ही बेडगी मिरची. बेडगी. ओके, आणि ही आय थिंक सगळ्यामध्ये ही यूज करावीच लागते ना? ही बेडगी मिरची आहे. आणि हिची रेंज काय आहे बाई? याची रेंज 500 पासून ते 600 पर्यंत. ओके, 500-600 रुपये. 450-500 किलो अशी. आणि ही तीच आहे पण क्वालिटी आहे. ही दुसरी वेगळी क्वालिटी, बेडगीच आहे पण क्वालिटी आहे. ओके, तर ही थोडी हाय क्वालिटी आहे. आणि हिची काय रेंज आहे? हिची रेंज काय असेल? याची रेंज 700 पर्यंत.
ओके 600 पासून. आणि हे पण ही बेडगी. काश्मीरी आहे. ओके काश्मीर. ही कलरला असते ही ना? कलरला असते. ही फक्त तिखट नसते, कलर असते फक्त तरीला. ओके तर ही जास्त मालवणी मसाल्यामध्ये यूज होते ना? सगळेच मसाल्यामध्ये टाकायला ओके, लागते, आणि कारण हिची की काय कलर रेंज? चांगला येतो हिची रेंज याची रेंज 700. 700. ओके. आणि 750 ही 700. ही संकेश्वरी. संकेश्वरी. हां हा, ही चवीला असते. ही चवीला असते. बरं ही तिखट पण असते? थोडीशी तिखट असते आणि कलर पण असते. ओके. लवंगीच्या अकॉर्डिंग तिखट नाही आहे ना? नाही, लवंगी जास्त तिखट असते. ओके. आणि हिची प्राइस कशी असेल? याची 400. 400. आपलंच आहे? हे नाही. ओके. हे सो इकडे इथे एवढे सगळे व्हरायटी आहे, सोबत इकडे सुद्धा आहे. आणि ही काय आहे? ही पण बेडगीच आहे. याच्यामध्ये पण बेडगीमध्ये 3-4 क्वालिटी आहेत. ओके. बेडगीमध्ये 3-4 क्वालिटी असतात. आणि हिची प्राइस कशी असेल? तेच आहे 550 700. 550 600. आणि ही लवंगी? नाही, ही आहे पांडी मिरची. पांडी मिरची. पांडी. ही आहे ना, यातली डेटवाली आहे ती. ही डेट ओके. म्हणजे डेट आणि विदाऊट डेट असे 2 हां, टाईप हां. आहेत. ओके. पण त्याची प्राइस पण वेगळी असेल ना? हा, ह्याची काय? हे 250. ओके 250. आणि ही? ही बेडगीच आहे, डेटवाली आहे. ओके. ही डेटवाली बेडगी. ही 400 रुपये किलो. आणि ही लवंगी? हा, ती लवंगी आहे. ही लवंगी आहे. हिच्यात आणि तिच्यात काय डिफरंट आहे? ती कोल्हापूरची लवंगी आहे. ओके. ही कोल्हापुरी लवंगी. ह्याची प्राइस? 400 रुपये. हिची 400. तरी आपल्याकडे किती प्रकार आहेत मिरच्यांचे? मिरच्यांची सगळ्यांची 2-3 क्वालिटी आहे. ओके. 2-2 3-3 मिरच्यांमध्ये क्वालिटी आहे. ओके. सो आता हळदीकडे आपण येऊया. हळदीची काय रेंज आहे? हे हळद आहे आपल्याला 340 पर्यंत, 360 पर्यंत आहे. वा सेलमची हळद. मस्त. सेलमची हळद ना? हळदीमध्ये आपल्याकडे एकच आहे. आणि दुसरी त्या आतमध्ये ओके. आहे. दुसरी ती आतमध्ये. हा. ओके. आता हे ओ आहे ना? हे आपलं बडीशेप. आहे, बडीशेप. बडीशेप. ओके. बडीशेपची काय प्राइस असेल? बडीशेप 700 रुपये. 600 रुपये. आणि हे जिरं? जिरा आहे. प्रत्येकमध्ये 2-3 क्वालिटी आहे. त्याच्यामध्ये पण 300 पासून बडीशेप. ते 700 पर्यंत. ओके. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये 2-2 3-3 प्रकार आहेत. जिऱ्यामध्ये 2 क्वालिटी आहे. जिरामध्ये पण हे 2 क्वालिटी आहे. ओके. हे कसं आहे? हे 350 रुपये किलो, ते 400 रुपये. ओके. आणि हा ओवा आहे ना? हा, ओवा आहे. हा ओवा कसा आहे? हो, 550 पासून ते 700 पर्यंत. ही खसखस. तिल आहे, तिल. तिल. ओके. हा, खसखसी राहील. ओके. हे पांढरे तिळ आहेत ना? पांढरे तिल. हे कसे असतात? हे 280 रुपये. 200. आणि ही मोहरी? मोहरी 50 रुपये पाव किलो. 50 200 रुपये. 200 रुपये किलो. आणि हे 160 रुपये, 200 रुपये. हे 200 रुपये किलो. मेथी आहे ना ती? मेथी आहे. आणि ही ही खसखस. ओके. ही कशी आहे? खसखस 2400 रुपये, 2200 रुपये जशी घेणार. 2400 रुपये 2200 रुपये. आणि ही मिरी आहे, काळी मिरी आहे. ओके. सो ही यावर्षी याचा रेट 1000 जास्त रुपये आहे आहे. ही something. 1200 रुपये. नाही, मिरी खसखसचे तेच भाव आहे. ओके. ही 1200 फक्त रुपये. मिरचीचे भाव वाढले, खोबऱ्याचे भाव वाढले. ओके. खोबऱ्या मिरचीचे भाव खोबऱ्याचे वाढले. भाव वाढले. हे धणे आहेत ना? धने आहेत. हा. धण्याची कशी आहे रेंज? दोन्ही हे 240 आहे, 260 आहे, 200 आहे. ओके. आणि हे जिरा आहे. जिऱ्यामध्ये पण क्वालिटी. ओके. जिऱ्यामध्ये पण क्वालिटी 3 आहे. क्वालिटी आहे. ओके. मग आपल्या ह्या तिघांमधली बेस्ट कोणती आहे? बेस्ट ही क्वालिटी. ओके. हिची काय रेंज आहे? हे 430 रुपये. 430. ओके. आणि हे एक खारीक आहे. खारीची कशी रेंज असते? खारीक 350 400 जशी 350. घेणार त्याच्यामध्ये पण व्हरायटी आहेत? त्याच्यामध्ये पण व्हेरायटी. ओके. सो त्याच्यानंतर आता इकडे ही डाळ. 350 वाली आहे. ओके. ते 450. 400 वाली आहे. हे 400. ओके. आणि हे इकडचं? हे सगळा गरम मसाला आहे. ओके. तर हे लवंग हे आहे ना? नागकेसर आहे. केसर. नागकेसर. दाखवा जरा मला. हे वासीला मसाल्यामध्ये असे यूज होतं? मसाल्यामध्ये टाकायचं असतं. ओके. हे टेस्ट आणि स्मेल असते. ओके. टेस्ट हे आणि जायफळ. ओके. जायफळ कसं आहे? जायफळ 10 रुपये, 12 रुपये, 15 रुपये जसं क्वालिटी. ओके. आणि ते तिथे काय? हे कबाब चिली. ओके. ते पण मसाल्यामध्ये ते टाकतात. पण स्मेलसाठी असतं की फक्त? हा, चवीला आणि स्मेल साठी ओके. असतं. हे दगडी फुल आहे ना? नाही, दगडी फुल हे नाही. हे दगडी फुल. ओके. दगडी फुल कसं आहे? दगडी फुल 30 रुपये, 35 रुपये. आणि जसं हे काय? घेणार तसं. हे चक्री फुल, स्टार फुल. ओके. ओके. ह्याची रेंज? चक्री फुल तकरीबन 24 रुपये 10 ग्राम. पण हे क्वालिटी 16 रुपये पण आहे, 24 रुपये. ओके. म्हणजे प्रत्येक गोष्टी सगळ्यामध्ये क्वालिटी आपल्याकडे quality आहे. आहे. आणि हे काय? हे दालचिनी आहे. दालचिनी. हा. ओके. बघू जरा दालचिनीला स्मेल असतो ना? ते हा तिखट असते. स्मेल हा. नसते, तिखट. तिखट असते. तिखट. बट तिखट असते ती बेस्ट असते ना? 400. हा, तिखटवाली बेस्ट असते ना? हा. ओके. हे लवंग. हे लवंग.
लवंगमध्ये पण आपल्याकडे एकच प्रकार आहे की बरेच आहेत? नाही, एकच क्वालिटी. ओके. आणि ते जास्त पाठी क्वालिटी पण आम्ही चांगल्या मधलीच ठेवतो. हे लवंगची प्राइस काय? लवंग 24 रुपये 10 ग्राम. ओके. आणि असं. ते पाठचं? हे जायपत्री आहे. ओके. आणि हे 40 रुपये, हे 35 रुपये. ही जारामपत्री आहे. ओके. दोन्ही सेम आहेत का ते? नाही, दोन्ही वेगवेगळे आहे. हे चवीला असते आणि स्मेलला असते. ओके. हे शहाजिरं. शहाजिरं. हा, म्हणजे ते आणि हे डिफिकल्ट? नाही, हे वेगळं असतं. हे मसाल्याचं जिरं, शहाजिरं. ओके. हे मसाल्यात नाही यूज? नाही, हे फोडणीला आपण घालतो ते जिरं. ओके. आणि हे हे मसाल्यामध्ये घालतात. ओके. म्हणजे ते हे शहाजिरं. सगळे इन्ग्रेडियंट्स हे मसाल्यात सगळे लागतात? मसाल्याचेच आहे. हे ओके. चिरफळ. हा, हे चिरफळ. गुलाब फूल विचारायचं होतं की आपल्याकडे रेडी मसाला पण असतो? आहे ना रेडी मसाला. हा बघा, हा गरम मसाला आहे. ओके. गरम मसाल्याची गरम काय रेंज मसाला आहे. असते? हे ह्याच्यामध्ये पण क्वालिटी असतात. हे आम्ही स्वतः बनवतो. हा. आणि विकत दुसरा येतो तो 700-800 पर्यंतचा पण येतो. हा रेडीमेड आणि एकदम. ओके. म्हणजे हा 1400 रुपये किलो. किलो. आणि हा घाटी घाटी मसाला? मसाला आहे. घाटी मसाला. ओके. आणि खोबरा लसूणवाला. ओके. तो 600 रुपये किलो. 600 रुपये किलो. हा. आपल्याकडे आणि मालवणी मसाला मालवणी हे राहिला. मसाला. ओके. सो हा मालवणी मालवणी. मसाला आहे. ओके. त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये कलर पण क्वालिटी असते. कलर आणि 600 टेस्ट पासून- दोन्ही हा. असतात ना? 600 पासून ते 900 पर्यंतचे येते. ओके. म्हणजे ह्याच्यामध्ये पण व्हरायटीज वेगवेगळ्या आहेत म्हणजे आपल्या? जसा मसाला आपण याच्यामध्ये असतो ना त्याच्या हिशोबाने पैसे ओके. असतात. आणि ह्याच्यात सगळ्यात स्पायसी कोणता असतो? हा स्पायसी असतो. ओके. हा स्पायसी. त्याच्यामध्ये मिरची आणि मसाला सगळाच असतो. ओके. आणि हा आपला हा कसला? काश्मीरी मिरची पावडर. ओके. तो रंग कलरवाला? कलरला असतो ओके. काश्मीरी मिरची पावडर. ओके. मस्त. त्याची रेंज काय काश्मीरीची? काश्मीरीची 800 रुपये 700 रुपये. हा लाल तिखट. लाल लाल, तिखट? हा मिरची पावडर, नुसती मिरची पावडर. ओके. नुसती कलर मिरची आणि पावडर. तिखट आणि टेस्ट दोन्ही. पण? हा, दोन्ही ओके. मिक्स. आणि ती लास्ट हळद आहे ना? ते हळद. हळद कशी आहे आपल्याकडे? हळद 400 आहे, 450 आहे. 400 450. 400 रुपये. ओके. हळदीमध्ये एकच ना हे असतं? आणि आता तुम्ही बोलला सुरुवातीला की खोबऱ्याचा रेट वाढलाय. हा. खोबऱ्याचा दर काय झाला? खोबऱ्याचं आता 420 रुपये. 420. त्याच्यामध्ये पण क्वालिटी असतात का? नाही, खोबरं एकच असते. वालं आहे ना? मद्रास येतो आणि दुसरा राजापूर येतो. हे राजापूरचं 420 रुपये. राजापूरचं 420 आणि नॉर्मल वाला कुठचं? नॉर्मल मद्रास येतो. 1500. नाही, त्याचा भाव आम्ही ठेवतच नाही. ओके. म्हणजे आपल्याकडे हे एकच एकच क्वालिटी आम्ही आहे? चांगली बेस्ट क्वालिटी. ओके. आणि आपण कारण की मसाल्यामध्ये वगैरे वापरतात ना, म्हणजे ते हे टिकतो. तो मद्रासी टिकत नाही. ओके. तुम्हाला जर असं कोण कस्टमर बोला की तुमच्या हिशोबाने आम्हाला 2 किलो मसाल्याचं सगळं मटेरियल जातं, तुम्ही देता ना आम्ही तसं? बनवून देतो. ओके. म्हणजे आपल्याकडे मसाले पण बनवून मिळतात? मसाल्याचं प्रमाण पण आमच्याकडे आहे. आम्ही सगळं बनवून देतो त्यांना. ओके. आणि कुणाला कुरिअर करायचं असेल तर आम्ही कुरिअरनी पाठवतो. ऑल ओव्हर मुंबई? हा, ऑल ओव्हर मुंबई. ओके. त्याचे तुमचे चार्जेस जे वेगळे? चार्जेस मुंबई कॉलेज असतात ते घेतो. ओके. आणि आपलं शॉपचं टायमिंग? सकाळी 9 ते 8:30. 9 ते 8:30. 8:30. ओके. आणि रेग्युलर चालू असतं की holiday? रेग्युलर फक्त मंडेला बंद असतो. ओके. मंडेला बंद असतं. हां, मंडेला पूर्णच लालबाग बंद लालबाग बंद असतं. असतो. ओके. सो आपलं स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग मसाल्याचं आहे, म्हणजे मसाल्याचं तुम्ही आहे. स्वतः बनवून कुरिअर बनवून सुद्धा आम्ही करता? कुरिअरनी पण पाठवतो. ओके. सो मिरचीचा हा भाव आहे. स्टार्टिंग मिरचीची तुम्ही किती 250 पासूनच बोललात ना? 250 तिखट बताय. ओके. 250 पासून ते सगळेच आहे. ओके. आणि मसाले रेडीमेड आपल्याकडे 4 ते 5 व्हरायटीमध्ये आहेत, जसं की हो. गरम मसाला, गरम घाटी मसाला, मसाला, घाटी मसाला, मालवणी मसाला, आगरी मसाला पण असेल? आगरी मसाला, सगळंच मसाला. ते पण मिळतात आपल्याकडे? हो हो मिळतो. ओके. म्हणजे सगळे काळा मसाले. मसाला, गाढा मसाला, सोबत हळद, ह्या सगळ्या गोष्टी मिळतात. म्हणजे आपल्याला आम्ही प्रमाण दिलं तर तुम्ही बनवून देतो? ते पण आम्ही बनवून देतो. आणि तुम्ही फक्त सांगितलं आम्हाला एवढा मसाला झाला पाहिजे, हां. तर आम्ही त्या हिशोबाने आम्ही बनवून पण देतो. तुम्ही सांगितलं आम्हाला कसं तिखट पाहिजे, मीडियम पाहिजे, स्पायसी पाहिजे, मग त्या हिशोबाने आम्ही मिरचीची क्वांटिटी घेतो. त्या हिशोबाने आम्ही मसाला प्रमाण असतो आमच्या. फक्त ओके. मिरचीची क्वालिटी म्हणजे क्वांटिटी आम्ही त्या हिशोबाने घेतो. कसं तिखट पाहिजे त्या हिशोबाने. बरोबर. सो इथे तुम्हाला सगळे प्रकार बघायला मिळतील मिरच्यांचे. अगदी प्रत्येक मिरचीमध्ये 2-2, 3-3 व्हरायटीज तुम्हाला आहेत. म्हणजे ऑप्शन्स खूप आहेत या शॉपमध्ये. सोबत तुम्हाला रेडीमेड मसालेसुद्धा मिळतील आणि प्रीमियम क्वालिटीचे सगळे मसाल्यांचे जे पदार्थ आहेत ते सुद्धा इथे मिळून जातील. थँक्यू. सगळं साफ केलेलं असतं. म्हणजे हां. काही मेन म्हणजे सगळं साफ आहे. केलेलं आहे. त्याच्यामध्ये काहीच असे किडे वगैरे नाही आहे. सगळं साफ आहे. सोबत तुम्ही इथे येऊन डायरेक्ट मसालेसुद्धा बनवून घेऊ शकता. तरी बनवून किती घेऊन दिवसात जा. मिळतो आपल्याला? आता सीझन नाही आहे म्हणून 1 तासामध्ये 1-1.5 तासामध्ये बनवून होतो. हां. पण आता जसं आता होळीच्या नंतर सीझन चालू होणार, बरोबर. मग तसं 2-3 तास तरी लागतात. शनिवार रविवार असली तर 4-5 तास तरी लागतात.
ओके म्हणजे फक्त 4-5 शनिवार रविवार थोडा गर्दी जास्त असते, मग नंतर ट्युसडे पासून ते कमी असते थोडं. ओके म्हणजे पण तरी पण आता लवकर आला तर 1-2 तासात मिळून जाईल. 1-2 तासात मिळून. ओके मस्त. कार्ड दाखवा ना, कार्ड दाखवा. हां तुमचं कार्ड दाखव. सो तुम्हाला जर इथे यायचं असेल तर इथे तुम्ही मसाले करून घेऊ शकता. अख्खं मार्केट मसाल्याचं आहे, पण हे शॉप बेस्ट आहे खूप. हां सो हे यांचं कार्ड आहे भरत स्टोअर, यांच्यावरती यांचा कॉन्टॅक्ट नंबर पण आहे. सो कॉन्टॅक्ट पण करू शकतो. हो, हो, ओके हो. सो कॉन्टॅक्टसुद्धा वरती करू 2 शकता. कॉन्टॅक्ट नंबर आहे. हां वरती 2 कॉन्टॅक्ट आहे, सोबत ॲड्रेस पण आहे. सो आणि ही लालबागच्या राजाचीच गल्ली आहे ना? लालबागची राजाची. हां ही लालबागच्या राजाचीच गल्ली आहे. आता इथे तुम्ही येऊन नक्की व्हिजिट करा. थँक्यू. तर फायनली मसाल्यांची प्राईज आपल्याला समजलेली आहे आणि ह्या वर्षी सध्याला मसाल्यांची प्राईज वाढली आहे. ह्याच्यानंतरसुद्धा अजून वाढणार आहे, पण गेल्या वर्षीपेक्षा थोडीशी वाढली आहे. तर ह्या वर्षीला तुम्ही जर सुरुवातीलाच आता बनवून घेतलेत मसाले तर लवकर आणि उत्तम रेंजमध्ये मिळतील, हेच मी सांगेन. कारण की व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल काकी बोलल्या आता जर आला तर 1-2 तासात मिळेल, नंतर जर आलात सीझनच्या टायमिंगला तर तुम्हाला 3-4 तास लागून जातील. सो लवकर मसाले करून घ्या आणि सोबतच मसाल्यांची रेंज तुम्हाला कळली असेल ह्या व्हिडिओतून किती काय झाले ते. तर ही व्हिडिओ तुमच्या मैत्रिणीला नक्की शेअर करा, कारण की प्रत्येक गृहिणीला घरातल्या मसाल्यांची माहिती असते की कधी कुठे संपला आहे, काय संपला आहे, कोणता मसाला करायचा आहे. अगदी A to Z सगळे मसाले यांच्याकडे मिळतात, सोबतच रिजनेबल रेंज. ॲड्रेस लोकेशन कॉन्टॅक्ट डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे, चेक करा. बाकी व्हिडिओ आवडला लाईक शेअर कमेंट करा. करंद एक्सप्लोरर आयडीवरती नवीन असेल तर फॉलो करायला विसरू नका. भेटूया अशाच नवीन व्हिडिओ. तोपर्यंत काळजी घ्या, आनंद राहा. राजाच्या गल्लीत आहेत. गणपती बाप्पा मोरया. बाय गाईज.